ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2029 पर्यंत कार्यान्वित होणाऱ्या या प्रकल्पाची एकूण किंमत 12,200 कोटी रुपये. रिंग कॉरिडॉरची एकूण लांबी 29 किमी आणि 22 स्थानकांचा समावेश आहे. नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोळशेत, साकेत या प्रमुख भागांना हा कॉरिडॉर जोडला जाणार आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांच्या वतीने मानले आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 16 ऑगस्ट रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रकल्प कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे शहराच्या पश्चिम भागाच्या परिघावर 22 स्थानकांसह 29 किलोमीटरचा हा कॉरिडॉर धावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रकल्पासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करत होते. ठाणे शहराला हा मोठा प्रकल्प मिळाला असून प्रकल्पासाठी प्रयत्न करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रकल्पाला मंजुरी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे ठाणेकरांच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहे. या नवीन कनेक्टिव्हिटीमुळे वाहतुकीचे शाश्वत आणि कार्यक्षम साधन उपलब्ध होणार असून रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. या प्रकल्पामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 12,200 कोटी रुपये असून यात भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा समान वाटा तसेच द्विपक्षीय संस्थांकडून अंशतः निधीचा समावेश आहे. नाविन्यपूर्ण अर्थसहाय्य पद्धतीने निधी उभारला जाणार आहे, जसे की कंपन्यांना स्थानकाचे नामकरण आणि प्रवेश हक्क विकणे, मालमत्तेचे मुद्रीकरण करणे आणि व्हॅल्यू कॅप्चर फायनान्सिंग मार्गाचा अवलंब करणे इत्यादी. प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारे हे कॉरिडॉर वाहतुकीचा प्रभावी पर्याय असेल. हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जलद आणि किफायतशीर वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देऊन या मेट्रो मार्गामुळे हजारो दैनंदिन प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थी आणि दररोज कार्यालय आणि कामाच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे 2029, 2035 आणि 2045 साठी मेट्रो कॉरिडॉरवरील एकूण दैनंदिन प्रवासी संख्या अनुक्रमे 6.47 लाख, 7.61 लाख आणि 8.72 लाख होईल. सिव्हिल, मेकॅनिकल, इतर संबंधित सुविधा, कामे आणि संबंधित मालमत्तेसह महामेट्रो येथे प्रकल्प राबणार आहे. महामेट्रोने निविदापूर्व उपक्रम आणि निविदा कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित कंत्राटावर तातडीने निविदा मागवण्यात येणार असल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले आहे.